हॅलो, हाय, नमस्कार. तर मनापासून स्वागत आहे माझ्या गोष्टींमध्ये. हा व्लॉग जो आहे हा रक्षाबंधनचा आहे. पण थोडासा लेट होत आहे कारण धावपळ खूप झालेली होती आणि माझी तब्येत त्यामुळे थोडीशी बिघडलेली होती. सो व्लॉग जो आहे तो थोडासा लेट केलेला आहे. तर आमच्या रक्षाबंधनची सुरुवात रक्षाबंधनाच्या दिवसाच्या आधीच 4 दिवस झाली होती. कारण अमेय जो आहे त्याचं कॉलेज होतं आणि तो लवकर जाणार होता. त्यामुळे मी, आर्यानं आम्ही सगळ्यांनी त्याला लवकर राखी बांधून घेतली. आम्ही राखी बांधलेली बघून इथं ओवीला सुद्धा तिच्या काकाला राखी बांधायची होती. मग काय, तिचा हट्ट सुद्धा पुरवला आणि तिला सुद्धा म्हटलं, बांध आता तूही काकाला एक छोटीशी राखी. आणि हे आम्ही तिला सांगताच ती पळत पळत जाऊन तिच्या मम्मीकडून एक राखी घेऊन आली आणि खूप खुश झालेली होती. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या लक्षात येईलच तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. रक्षाबंधनाच्या सकाळी सुद्धा मी लवकर तयार झाले कारण श्रीतेशलाही लवकर जायचं होतं आणि मला सुद्धा गावी जायचं होतं. हे मला न्यायला येणार होते. त्याच्यामुळे मी लवकर तयार झाले आणि पटकन इकडे येऊन श्रीतेशला आणि अथर्वला ओवाळून घेतलं. श्रीतेजला आणि अथर्वला राखी बांधून झाल्यानंतर इथे मी माझ्या मोठ्या बहिणीला जाऊन राखी बांधली. त्यानंतर मी योगेश, निलेश, उमेशला जाऊन राखी बांधली. इथे पप्पांसाठी मामींची राखी आलेली होती, ती सुद्धा त्यांना बांधली. दुदंडीतले रक्षाबंधन करून झाल्यानंतर आम्ही जायला निघालो गावाला. हे मला न्यायला आलेले होते आणि आमच्या गावाकडे जाताना हा सगळ्यात सुंदर दृश्य गावाकडे जातानाच हे आहे. तुम्हाला हे कसं वाटत आहे मला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही घरी पोचलो आणि मग इथल्या तयारीला लागले. मी रांगोळी काढलेली होती पण समोरची रांगोळी यांना काढायची होती, त्यामुळे हे इथे रांगोळी काढत होते. ह्यांचं चालूच होतं. तेवढ्यात दीदी आणि दादासुद्धा आले आणि त्यानंतर आम्ही आमच्या रक्षाबंधनाची तयारी सुरू केली.
इथले रक्षाबंधन पार पडल्यानंतर आम्ही जायला निघालो शिरवळला, कारण दादा पुण्याहून शिरवळलाच येणार होता. जाता जाता सातारच्या ताईंकडे गेलो आणि तिथे सुद्धा रक्षाबंधन सेलिब्रेट केले. सातारमध्ये सुद्धा रक्षाबंधन खूप छान पार पडले. तिथून आम्ही निघालो आणि काही वेळातच शिरवळमध्ये जाऊन पोचलो. दादा वहिनी तिथे ऑलरेडी आलेले होते आणि आम्ही तयार होऊन तिथे सुद्धा रक्षाबंधन खूप छान प्रकारे सेलिब्रेट केलं. इशू आणि अनु अजून लहान आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठीही 2 राख्या घेतल्या, कारण त्यांनासुद्धा राखी बांधून घ्यायची खूप हौस असते आणि त्यांनासुद्धा या गोड अशा राख्या बांधल्या. तर इथं वहिनींनासुद्धा राखी बांधून घेतली. जसं दादाचं लग्न झालेलं आहे तसं मी दादासोबत वहिनींनासुद्धा राखी बांधते, कारण दादा जेवढी माझी काळजी घेतो, मला जपतो, माझे लाड पुरवतो, तेवढेच लाड माझी वहिनी पुरवतात, मला जपतात, माझी काळजी घेतात.
वहिनींचे कष्ट दिसलं पाहिजेत. इथं वहिनींनी सगळ्यांसाठी पावभाजी बनवलेली होती आणि व्हेज बिर्याणी बनवलेली होती. आम्ही नुसतं दिवसभर इकडे तिकडे पळत होतो असं मला वाटत होतं. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं सुद्धा असेल. संध्याकाळी ही मस्तपैकी वहिनींनी बनवलेली पावभाजी खाल्ली आणि खरंच खूप एक नंबर झालेली होती. खूप भारी वाटलं. आमच्या अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या गोष्टीला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा. मनापासून धन्यवाद.